नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्क चिकन। त्यासाठी बघा, हे 1.5 ते 2 किलो चिकन घेतलेलं आहे। ह्या चिकनला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्यातलं तुम्हाला मी अर्ध दाखवणार आहे, म्हणजे सुक्क करणार आहे आणि पातळ पण करणार आहे। मी ही एकत्र शिजवणार आहे म्हणून ही तुम्हाला मी सगळं दाखवत आहे। खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत। आता ह्याच्यासाठी साहित्य बघा किती घेतलेलं आहे। 1.5 वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे। अशा पद्धतीत भाजून घेतले, जास्त असं करपून देऊ नका, नाहीतर आतून जळलं तर मग ते चांगलं लागणार नाही। मीडियम आकाराचे 3 कांदे बघा मी असे भाजून घेतलेले थोड्याशा तेलावरती। मोकळे जरी परतलं ना तरी भाजलं जातं। एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 गड्डी लसूण घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या मी थोड्याशा तेलावर, म्हणजे ह्याच कांद्याच्या बरोबर थोड्याशा मी भाजून घेतलेल्या आहेत। वाटणाच्या तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कसं भाजायचं तर खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। ह्याच्याबरोबर तुम्हाला हवा असेल तर 2 चमचे धने, 1.5 चमचा सफेद तीळ घेऊ शकता, 1 चमचा खसखस पण घेऊ शकता, पण ती थोड्याशा तव्यामध्ये भाजून घ्यायची आणि मग ह्याच्याबरोबर तुम्ही बारीक केली तरी चालू शकते। आता हे एवढं वाटण मी एकत्र बारीक करून घेणार आहे। टोप ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। हे तेल आहे शेंग तेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। त्यात टाकायचे 2 तेजपत्ते आणि त्यात टाकणार आहे मी कांदा बघा चॉपरला बारीक केलेला आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले। तर कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। तुम्ही चिकनला सुद्धा हळद मीठ लावू शकता खालीच आणि नंतर जरी टाकलं तर चालेल। मी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे, छोटे 1.5 चमचा। घरचे असल्यामुळे ह्याला खूप सारा कलर येतो बघा, मस्त अशी बघा झालेली आहे। तर 1 मिनिटभर फक्त मी परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। चिकन आता मी टाकून घेते सगळं। चिकन बघा मी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आता ह्याच्यावर मीडियम गॅसवर परतून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे 2 मिनिटं। त्यात टाकणार आहे मीठ, शिजण्यापुरतंच टाकायचं, पूर्ण जरी टाकलं तरी पण चालू शकते, पण मी थोडंसं टाकलेलं 1 चमचाभर। आता हे पण मिक्स करून घेते। मस्त असं बघा मीठ टाकल्यानंतर पण मी चांगलं परतून घेतलेलं आहे बघा। असं थोडं थोडं पाणी सुटते। गॅस आहे मीडियम गॅसवर केलेला आहे। त्याच्यावर ठेवणार आहे तर मी एक ताटात ठेवणार आहे पाणी आणि आपण हे पाणी थोडंसं गरम झालं की ओतून घेऊया। पाणी बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। आपण हे टाकून घेऊया आणि खाली पण बघा पाणी किती हे झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे चिकनला। मिक्स करून घेते। आता पाणी आपण टाकलं ह्याच्यामध्ये, मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण आणि परत झाकणामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकणार आहे। पहिला आपण 1 ग्लास टाकलं होतं, परत ही 1 ग्लास ताटामध्ये पाणीही घेतलेलं आहे आणि ह्याला कमीत कमी मीडियम गॅसवर अर्धा तास लागेल चिकन शिजायला। शिजल्यानंतरच आता मी तुम्हाला दाखवणार आहे। पण जर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी जर कमी पडलं ना तर गरम झालेलं पाणी खाली आपण टाकत राहायचं आणि जर टोप पातळ वगैरे असेल तर बघायचं खाली वगैरे लागेल। मिक्सरला बघा मी वाटण बनवून घेतलेलं आहे। चिकन आपलं हे शिजलेलं आहे बघा। कमीत कमी मी अर्धा तास ठेवलं होतं मीडियम गॅसवर। तुमच्या ह्याच्यावर बघा किती वेळ लागतोय तुम्हाला चिकन शिजवायला। आणि चिकन कसं शिजवायचं ह्यांच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे मी खाली काढून घेते आणि ह्यातलं जेवढं मला सुक्क्यासाठी पाहिजे तेवढं मी घेते। चिकन मी काढून घेतलेलं आहे, जेवढं मला सुक्क करायला पाहिजे तेवढं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल बघा गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता टाकलेला आहे, आपण शिजवताना पण टाकला होता, तरी पण मी 1 टाकलेला आहे। त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे चॉपरमध्ये। एकच टाकायचे आणि जरी नाही टाकला तरी पण चालू शकतं, कारण आपण वाटणमध्ये कांदा घातलेला आहे। 1-2 मिनटं परतून घेते। मस्त असं बघा 2 मिनटं मी परतून घेतलेला आहे। कांदा पण आपला चांगला भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडीशी आपण हळद टाकायची, शिजवताना पण टाकली तरी पण थोडीशी टाकायची। त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो बघा मी मिक्सरला बारीक करून घेतले होते, 3 चमचे टाकलेले आहे आणि 1 मीडियम आकाराचं जरी टाकलं तरी पण चालू शकतं। त्याला मी 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याचा कच्चापणा जास्त जरा परतून घ्यायचं आणि पाहिजे असलं तर मग भाजून जरी तुम्ही वाटणामध्ये बारीक केलं तरी चालेल। आता जेवढं पाहिजे ना तेवढंच आपल्याला सुक्या चिकनसाठी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जेवढं वाटण दाखवले ना त्याच्यामध्ये 2 ते 2.5 किलो चिकन होऊ शकतं। आता याला काय करते 2 ते 3 मिनटं मस्त असं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। तेल सुटस्तोवर चांगला मसाला परतून घ्यायचा। थोडासा कमी जास्त टाकला तरी पण चालू शकते। तर ह्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकतं।
1 चमचा चिकन मसाला, हे जी पण रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं टाकणार आहे मीठ. चव बघून आता मीठ टाकायचं, कारण आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं. तर गॅस आहे मिडियमच आणि ह्याला परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. छान असा मसाला टाकल्यानंतर परतून घ्यायचं, तेल सुटस्तवर. आता त्याच्यामध्ये जेवढं मला सुक्कं करायला पाहिजे होतं ना तेवढं मी चिकन आणि 3 पळी रस्सा काढून घेतला होता. ह्याला काय करणार आहे, पहिलं मिक्स करून घेते मी. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस करणार आहे एकदम बारीक. चांगलं मिक्स करायचं 1-2-3 मिनटं. एकदम बारीक गॅस करणार आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवायचं, म्हणजे आपलं जी रस्स्याचं चव आहे ना ती चिकनमध्ये चांगली मुरली जाते. बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. तर झाकण आपण काढून घेऊया. बघा काय मस्त असं झालेलं आहे. आता वरून टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. आपण बारीक केली होती ना, थोडीशी टाकायची. तुम्हाला पाहिजे तर वाटणामध्ये थोडंसं तुम्ही पुदिना पण टाकू शकता. गरमीचे दिवस आहेत ना, तर थोडंसं टाकलं तरी पण चालू शकते. बघा मस्त असं बघा तुम्हाला झटपट असं चिकन दाखवलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवते. रेसिपीची एकदम चव 1 नंबर राहणार आहे. करून बघा एकदा. एवढं आपल्याला साधारणसं असं हे पाहिजे बघा. एकदम सुक्कं जर पाहिजे असेल ना, तर मग ह्याला अजून 5-10 मिनटं जरी तुम्ही ठेवलं ना झाकून, तर एकदम सुक्कं फडफडीत म्हणलं तरी होऊ शकतं. पण असं थोडंसं पाहिजे. तुम्हाला कसं वाटतं मला जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.